गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई। संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका। नमस्कार रसिक हो, मी अंजली कराडकर. उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, ही शिकवण कहाणीतून मिळते. एकदा एखादं व्रत स्वीकारलं ना, ठरवलं ना, की निश्चयानं ते पाळावं. मनाचा निश्चय बळकट करण्यासाठीच ही व्रतं असतात. ऐकूया सूर्यनारायणाचं व्रत. कहाणी आदित्य राणूबाईची. ऐका आदित्य राणूबाई, तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या, देवकन्या वसावसत होत्या. तो म्हणाला, काय ग बायांनो, कसला वसा वसता, तो मला सांगा. त्या म्हणाल्या, तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिल्या आदितवारी मुकाट्यानं उठावं, वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्या 6 गाठी द्याव्या, पान फूल वहावं, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. हे 6 मास पाळावं. माघी रथसप्तमीस संपूर्ण करावं. संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकढं तूप, मेहून जेव घालावं. जमत असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, आणि तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. ब्राह्मणानं असा वसा केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाची राणी म्हणाली, अहो भिवू नका, तुमच्या मुली इथे द्या. पण राणीसाहेब, आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करत नाही, बटकी नाही करत, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षाचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली आणि एक प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं वडिलांना बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. नाही नाही, गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. बाबा, तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा शिकारीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. वडिलांना राग आला. ते तिथून निघाले, प्रधानाच्या घरी गेले. मुलीनं पाहिलं, आपले वडील आलेत, म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही, आणि करायची आहे ती तू अगोदर ऐक. बाबा, तुमची कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? मुलगी घरात गेली. उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 वडिलांच्या हातात दिली. वडिलांनी मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्त व्हावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले. बायकोनं विचारले, मुलींचा समाचार कसा आहे? त्यानं सारी हकीकत सांगितली. इकडे काय झालं? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली.
राजा मुलखावर निघून गेला. पण जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदते आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकास सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कुणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. मग प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आलाय. कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसलंय, तुटकं पांघरलंय, तळ्याच्या पाळीला उभा राहिलाय. हे ऐकल्यावर ती म्हणाली, त्याला परसदारानं घेऊन या. दासी त्याला परसदारानं घेऊन आल्या. तिनं आपल्या भाच्याला न्हाऊमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवखाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. म्हणाली, बाबा कुठे ठेवू नकोस बरं, विसरू नकोस, घरी जतन करून घेऊन जा. तो वाटेनं जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला आणि हातीचा कोहळा काढून नेला. मुलगा घरी आला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिलं आणि कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊमाखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवखाऊ घातलं, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली. बाबा रे, कुठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा असं सांगितलं. मुलगा निघाला. वाटेत सूर्यनारायण गुरख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. मुलगा घरी गेला. झालेली गोष्ट आईला सांगितली. दैवे दिले ते सर्व कर्मानं नेले. पुढं तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. पहिल्यासारखंच प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊमाखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेवखाऊ घातला, नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला, कुठे ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत तो मुलगा उतरला तर नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊमाखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवखाऊ घातलं, त्याला दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. मुलगा घरी आला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आता तरी नीट आणलंस का? मुलगा म्हणाला, आई ग, मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व नेलं. पाचवे आदित्यवारी आपणहून ती उठली. तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनंही तिला परसदारानं घरी नेली, न्हाऊ घातली, माखू घातली, पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग, असं ही राजाची राणी म्हणाली. प्रधानाची राणी म्हणाली, अगं अगं पापिणी, वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीने विचारलं, त्याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. राजाची राणी बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पायीक आले. राजाची राणी म्हणे, मला पापिणीला छत्र कुठली, चामर कुठली, पायीक कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघते तर काय, स्वतः राजा बोलावण्यासाठी आला होता.
राजा आला तशी घरी जायला निघाली आहे. दोन्ही बहिणींनी एकमेकींना आहेर केले. राजा आणि राणी वाटेनं जाऊ लागले. पहिल्या मुक्कामास तिनं स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेनं एक मोळी विक्या जातोय. मोळी विक्याला सेवक म्हणाले, आमच्या राणीची कहाणी ऐका. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ हो, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन 3 त्याला दिली. 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्त भावे त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे ते मला सांग तरी. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा राणीनं सांगितला. पुढे राणी दुसऱ्या मुक्कामास गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढवून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे टांगोरा, नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसलाय. त्याला राणीनं हाक मारली. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन त्याला 3 दिली. 3 आपण घेतली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. त्यानं ती चित्त भावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मुक्कामात स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढवून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही. एक म्हातारी आहे. तिचा मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडाला होता. एका सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसलीये. राणी म्हणाली, माझी कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. येते, ऐकते. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिनं चित्त भावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता ना, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तोही आला. म्हातारी म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांग हो. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मुक्कामास राणीनं स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या. उपाशी नाही, पण एक काणा डोळा, मासाचा गोळा, हातपाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उलथा केला. 6 मोती होती. 3 मोती त्याच्या बेंबेवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीनं मनोभावे कथा सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? कसा वसा आहे तो मला सांगा. राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास सारे जण घरी आले. राणीनं स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापलं. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. राजा राणीनं सारं मनोभावे केलं. सूर्यनारायण प्रसन्न झाले. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला
काणा डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो. श्रवण करणे, कीर्ती सांगणे किंवा कहाणी सांगणे म्हणजे श्रवणम कीर्तनम ह्या 2 नवविध भक्तीच्या पायऱ्या आहेत. चांगलं ऐकावं, चांगलं इतरांना सांगावं, हेच कहाणीचं मर्म आहे. 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.